डोमेग्राम लेण्यांच्या आजच्या 33व्या सत्रामध्ये आपण घेणार आहोत उत्तरार्ध 127 क्रमांकाची लीळा. श्राद्ध भोजन अपराधे भट नाथोबा बाहेरी घालवणे उडिया घालवणे. एकुदी गोसाव्यांसी उद्याचा पूजा उसरू झाल्यानंतर गोसाव्यांसी भीतरिलिया ओट्यावरी असं नसे. सकाळचा पूजा अवसर स्वामींचा संपन्न झालेला आहे. सकाळचा जो पूजा अवसर आहे स्वामींचा तो राजमठामध्येच व्हायचा. 3 मठ आहेत पण शक्यतो राजमठामध्येच तो सकाळचा पूजावर अवसर व्हायचा. दुपारचा पूजा अवसर राजमठाच्या पडवीमध्ये व्हायचा. स्वामींचा पूजा अवसर सकाळचा संपन्न झालेला आहे आणि मग आमच्या स्वामींना भीतरिल्या ओट्यावरी म्हणजे आतमधल्याच ओट्यावर, राजमठातल्याच आतमधला जो ओटा आहे त्याच ओट्यावर स्वामींचा पहुड उपवड व्हायचा. सकाळचा पूजा अवसर व्हायचा आणि स्वामी त्या आसनावर उपस्थित होते. भट्टोबास आणि नाथोबा माती काम करीत असती आणि भट्टोबास आणि नाथोबा यांचं काही माती काम सुरू होतं. आपण पाहिलेलंच आहे की दरे दरकुटे बुजविती, उंचे टेके असते ते समस्थळ करविती. दरे दरकुटे बुजविती म्हणजे जिथे खड्डा वगैरे असेल तिथे भर टाकल्या जायची. उंचे टेके ते समस्थळ करविती, जिथे उंचवटा असेल ते सरळ केल्या जायचं. अशा प्रकारे स्वामी भक्तजनांकडनं या सेवा करवून घ्यायच्या. आता त्या सेवा करण्यामागचा जो उद्दिष्ट आहे तो असा आहे की एक तर स्वामींची आज्ञा पालन, म्हणजे स्वामी जे सांगतायत ते भक्त मंडळी करतात, म्हणजे त्याच्यात ते आज्ञा पालन आलं. आता स्वामींनी केलं म्हणून त्याच्यात तो कर्मनाश होणार, परंतु सर्वजण एकाच प्रकारचं सेवा करत आहेत, एकाच प्रकारचं काम सगळेजण करत आहेत, तरी त्याच्यात कर्मनाश जो आहे तो कमी अधिक होणार आहे. म्हणजे समजा कोणीतरी माती भरून देत आहे आणि भटोबासही उचलतायत आणि बाकीचेही माती उचलून दुसरीकडे नेऊन टाकतायत, परंतु भटोबासांचा कर्मनाश हा जास्त प्रमाणात होणार आहे आणि बाकीच्यांचा कमी प्रमाणात होणार आहे. म्हणजे असा कमी जास्त प्रकार होऊ शकतो. कदाचित भटोबासांचा कमी होईल आणि बाकीच्यांचा जास्त कर्मनाश होऊ शकतो. कारण की स्वामी जी आज्ञा देतात त्या आज्ञेचं पालन करत असताना तुमची मनस्थिती कशी आहे, तुमचा हेतू कसा आहे, तुमची आवडी कशी आहे, त्याच्यामध्ये याचा हिशोब होतो सगळ्याचा. जर का ती सेवा फक्त स्वामींनी सांगितली म्हणून तुम्ही करत असाल, फक्त सांग कामा या पद्धतीने, त्याच्यात आवडी समर्पण हा प्रकार नाही, तर मग कर्मनाश कमी प्रमाणात होणार. जेवढं तुम्ही सेवा करतायत त्या हिशोबानेच तसा, आणि ज्या हिशोबाने तुम्ही ती सेवा करत असाल, ज्या आवडीने, ज्या हेतूने, त्या प्रमाणामध्ये त्या कर्मांचा नाश होईल. परंतु तेच काम तुम्ही जसं माती उचलून दुसरीकडे टाकताय, पण तेच काम आणि तीच सेवा भटोबास जेव्हा करतायत तुमच्या सोबतच, तेव्हा भटोबासांचा कर्मनाश अधिक होणार. कारण की भटोबास जे आहेत ते आवडीपूर्वक त्या सेवेमध्ये समर्पित आहेत. स्वामींनी सांगितलंय म्हणून तर ते करतच आहेत, स्वामींची आज्ञा म्हणून ते करत आहेतच, परंतु त्या सेवेचं त्यांना महत्त्व सुद्धा माहिती आहे की सेवा मला का करायची आहे. ही सेवा करत असताना आवडी किती प्रमाणामध्ये असली पाहिजे, कशी असली पाहिजे, हेतू कसा असला पाहिजे, हे सगळं भटोबासांना ती क्रिया करत असताना, ती सेवा करत असताना, आज्ञा पालन करत असताना भटोबासांना याची जाणीव आहे. स्वामी म्हणतात की जे होऊनी गेले ती ते नव्हे, जे होऊनी आले ती ते होय. म्हणजे ज्यावेळेस ते पाणी आणायला गेलेले आहेत तेव्हा ते चुकीच्या उद्दिष्टाने गेलेले आहेत, त्यांचे विचार वेगळे आहेत, त्या क्रियेमध्ये त्यांची आवडी नाही आहे. कारण की निरूपणातनं उठवून दिलेलं आहे बाईसांनी त्यांना, म्हणजे ती आवडी त्यांच्याकडे नव्हती. परंतु जेव्हा पाणी भरलं त्याच्यामध्ये तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे ही सेवा तर स्वामींची सेवा आहे. बाईसा जी सेवा सांगतात, स्वतःची सेवा कधी सांगत नाहीत बाईसा, नेहमी स्वामींची सेवा सांगतात. आणि हे पाणी सुद्धा स्वामींसाठीच नेलं जात आहे. आणि अशा वेळेस बाईसांची चूक आपण काढतो आहोत, परंतु मुळात तर चुकीचे तर आपणच आहोत. बाईसा तर योग्यच कार्य करत आहेत, योग्य सांगत आहेत. त्याच्यामुळे भटोबासांच्या लक्षात स्वतःची चूक आली
आणि मग त्यांनी ती जी घागर आहे ती पाण्याने भरली आणि त्याच वेळी त्यांचं अंतकरण जे आहे ते गुणाने भरून गेलेलं आहे. हे दोषांनी भरल्या जात होतं. वेळीच भटोबासांनी त्या दोषाची आवक थांबवली आणि जसं त्या घागरीमध्ये त्यांनी पाण्याची आवक केली तसंच अंतकरणामध्ये गुणाची आवक झाली. तिकडे पाण्याची, इथे गुणाची. आणि मग भटोबासांच्या लक्षात आलं की अरे नाही नाही. आणि मग आवडीपूर्वक ते भरलेलं आहे, ते आवडीपूर्वक ते उचललेलं आहे, आवडीपूर्वक ते डोक्यावर घेतलेलं आहे, खांद्यावर घेतलेलं आहे. आणि येत असताना पश्चाताप पण आहे, दुःख आहे स्वतःच्या त्या दोषयुक्त विचारांवर. आणि आनंद आहे की बाबा मी स्वामींची सेवा करतोय, त्याच्यामध्ये आवडी सुद्धा आली आणि स्वतःच्या दोषांवर अपरितोष म्हणजे दुःख सुद्धा, पश्चाताप सुद्धा त्यांचा सुरू आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात जाताना तुम्ही जे गेलात ते फक्त एक सांग काम्याप्रमाणे गेले. स्वामींनी म्हटलं गेले ते नव्हे, तुम्ही जाताना तुम्ही जे होतात ते आमचे नव्हतात. का नव्हतात? कारण की त्यावेळी तुम्ही फक्त सांग काम्याप्रमाणे काम केलेलं आहे. का म्हटले असाव्यात स्वामी? कारण की नुसतं बाईसांनी सांगितलं म्हणून ते गेलेले आहेत. त्याच्यात आवडी समर्पण त्यांचं नाही आहे. तसं तुम्ही एखादी सेवा, ईश्वर पैकीची सेवा करत असताना तुम्ही जर का त्याच्यात तुमची आवडी जर का तुम्ही ठेवलेली नसेल, तुमचं समर्पण त्याच्यामध्ये नसेल किंवा त्याचं महत्त्व जाणून तुम्ही ती क्रिया करत नसाल तर ती क्रिया फक्त एक कोरडी किंवा वृक्ष क्रिया असं त्याला म्हणता येईल. पण तीच क्रिया जर का आवडी आणि समर्पणयुक्त जर का होत असेल तर ती क्रिया अधिक चांगली आहे. कारण की एरवी तुम्ही सेवा करतच आहात, तेवढा 1 तास तर तुम्ही वेळ देतातच त्या सेवेला आणि तुमचा वेळही त्याच्यामध्ये चाललेला आहे. तर आणि कामही तुम्ही, सेवाही तुम्ही करणारच आहात. तर मग ती थोडी आवडीपूर्वक जर का केली तर त्याचं गोमटं पण तुम्हाला चांगलं मिळेल ना. उगाच तोंड वाकडं करून किंवा एकदम अनिच्छेने आणि उदासपूर्वक आणि चिडचिड करून ती सेवा करण्यापेक्षा आवडीपूर्वक जर का ती सेवा केली तर त्याचं गोमटं अधिक प्रमाणामध्ये मिळणार आहे. मग आपण आपला वेळ तर देतोच आहोत, सेवाही देतो आहोत, थोडी आवडी पण द्या, तर त्याचा लाभ तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये होणार. तर अशा पद्धतीने आमचे स्वामी भक्तजनांना या सेवा सांगायच्या. आणि सेवेमध्ये तुम्हाला काही महत्त्व वाटतही नसेल, धावभीती, पव्वभीती, झुंजभीती याच्यात आपल्याला काही महत्त्व लीळा वाचताना ऐकताना वाटत सुद्धा नाही. परंतु ईश्वरीची लीळा ईश्वरची जाणती. परमेश्वराला त्यावेळेला त्या माध्यमातनं, त्या सेवेतनं तुमच्या कुठल्या कर्मांचा नाश करायचा आहे ती लीळा, त्याला लीळा असं म्हणतात. चेतनेसी आणि सहेतुका ती या लीळा. तर ती जी लीळा आहे ती परमेश्वरालाच माहिती आहे की या माध्यमातनं काय नासायचं आहे, हे परमेश्वराचं विचार आहे. आणि त्या विचाराला तुमच्या आचाराची आणि तुमच्या आवडीची आणि समर्पणाची जोड मिळाली तर परमेश्वराने अपेक्षित असलेल्यापेक्षा, म्हणजे परमेश्वराला अपेक्षित असल्यापेक्षा जास्त कर्मांचा नाश होऊ शकतो. म्हणजे जसं आहेत की शांताबाईस आहेत, यांच्या फक्त प्रस्तुत त्या दोषांचे, अडथळ्यांचाच नाश परमेश्वराला करायचा असेल, परंतु शांताबाईसांनी एवढ्या आवडीपूर्वक ती सेवा केली, आवडीपूर्वक त्यांचं जे समर्पण राहिलं 1 महिना, त्याच्यामुळे त्यांची योग्यता देवाला जर का 50% वाढवायची असेल तर कदाचित ती 80% पण वाढली असेल. म्हणजे क्रिया करत असताना तुमचा भाव कसा आहे, आवडी कशी आहे, त्यानुसार त्याच्यामध्ये तुमची योग्यता पण अधिक होते आणि अयोग्यता अधिक प्रमाणामध्ये नासल्या जाऊ शकते. आणि परमेश्वराला अपेक्षित असल्यापेक्षा सुद्धा चांगली क्रिया तुमच्या माध्यमातनं घडेल आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ परमेश्वर तुम्हाला देऊ शकतील. तर अशा पद्धतीने आपण या सेवेच्या संदर्भामधला विषय आपण बघितलेला आहे. तुमच्याकडे कुठलीही सेवा येऊ द्या, कुठलीही पण, पाणी वाढायची सेवा आली तर ती सुद्धा आवडीपूर्वक वाढा. पाणी वाढताना सुद्धा तुम्हाला असं जाणवू द्या की कुठेतरी मी देवाला पण माझी ही सेवा देवापर्यंत पोहोचली पाहिजे. किंवा भोजन तुम्ही वाढत आहात त्यावेळेस बाईसा कशा वाढत असतील, मग त्यामध्ये भिक्षेच्या कुठल्या कुठल्या लीळा, बरवा पदार्थ बाईसा निवडायच्या, या अशा लीळा आठवत तुम्ही भोजन वाढत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला पुढे
होणार आहे आणि प्रस्तुत तुमची योग्यता वाढेल की तुम्ही देवाच्या लीळा आठवत आठवत ते करत आहात. हे सगळं तुम्ही आठवत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीमधनं तो परमेश्वराशी तुम्ही जोडल्या जाऊ शकता, जोडता येतं. तुम्ही मॉर्निंग वॉकला जरी जात असाल तर विहरणाच्या लीळा तुम्ही आठवू शकता. गोसावी बाहेर उभं राहायचे महाद्वाराच्या बाहेर आणि दिशावलोकन करायचे. तुम्ही जेव्हा मॉर्निंग वॉकला बाहेर पडाल त्यावेळेस तुम्हाला हे आठवता येईल सगळं की स्वामी आमचे अशाच पद्धतीने अशा सकाळच्या वेळामध्ये विहरणाला जायचे वगैरे वगैरे. म्हणजे असे विचार, अशा लीळांचं चिंतन करत तुम्ही प्रत्येक गोष्टीशी तुम्ही देवाला जोडू शकता. याच्यामुळे तुमची योग्यता वाढत राहते. या ठिकाणी सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि भटोबास नाचोबा आणि हे मातीकाम करत होते. रई नायकाचा घरी श्राद्ध ते आले आणि वर्ष श्राद्ध असतं, हिंदू धर्मामध्ये हे केलं जातं. आणि महानुभाव पंथामध्ये वर्ष श्राद्ध हा जो काही विधी आहे तो केला जात नाही बरं का. खूपसे लोक आहेत, उपदेशी लोक आहेत, जुने उपदेशी लोक आहेत आणि ते अशा प्रकारच्या क्रिया काही लोक करत असतात वर्ष श्राद्धाच्या वगैरे. म्हणजे कुणीतरी मला जेवायला बोलवलं, ते म्हणे अमक्या तारखेला या तुम्ही जेवायला. म्हटलं ठीक आहे बघू, या नाही तर त्या तारखेला बघू. ते म्हटले नाही याच तारखेला यायचं. म्हटलं नाही मी या दिवशी नाही जमणार, मला मी कदाचित उद्या किंवा परवा येईन. ते बोलले नाही ते याच तारखेला तुम्हाला आलंच. म्हणजे या तारखेशी काय संबंध आहे. ते म्हणे या तारखेला आमची आई एक्सपायर झाली होती, 1 वर्ष झाला किंवा 2 वर्ष झाले समजा. म्हटलं तुम्ही त्या तारखेला का करता, मग आई सरली त्या दिवशी. नाही म्हणे मग ते वर्ष श्राद्ध आपल्यात करत नाही. म्हणजे आता हे एकूण वर्ष श्राद्धासारखंच झालं की नाही. म्हणजे अशा प्रकारची क्रिया मानव पंथाने करू नये. तुमच्या घरातली कोणी व्यक्ती ज्या तारखेला सरलेली आहे तर त्या तारखेला त्याच महिन्यामध्ये तुम्ही पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी किंवा कधीही त्या व्यक्तीच्या दिवसाच्या निमित्ताने किंवा मृत्यू दिवसाच्या निमित्ताने तुम्ही कधीच कुठली क्रिया करू नका. त्या व्यक्तीच्या नावाने कुठलीही क्रिया करू नका. आपण ब्रह्मविद्येचे अभ्यासक लोक आहोत. आमचे स्वामी सांगतात 10 दिवसा भीतरी कीजे ते पावे. बस त्या जीवाला जे पावन होणार आहे ते 10 दिवसामध्येच पावन होणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 240 तासाच्या पुढे 241व्या तासामध्ये, म्हणजे एका दिवसाचे 24 तास, 10 दिवसाचे किती झाले 240 तास. तो माणूस मेल्यापासून 240 तासापर्यंत त्याच्या नावाने जे तुम्हाला करता येईल तुम्ही करू शकता. पण 241व्या तासाला जर का किंवा 240 वाजून 1 मिनिटांनी जर का तुम्ही, म्हणजे 2 तास 240 मिनिटाच्या पुढे तुम्ही जर का 1 मिनिटं 1 सेकंड जरी पुढे तुम्ही एखादी क्रिया केली तर ती लागू होणार नाही, कारण हे परमेश्वराचं वचन आहे. मग वर्ष श्राद्ध करण्याचा काही संबंधच येत नाही. म्हणून तुम्ही लोक जर का अशा प्रकारच्या कुठल्या क्रिया करत असाल तर त्या कुठल्याच क्रिया तुम्ही करायच्या नाहीत. कुणी जर का विचारलं तर सांगायचं ते आमचे अमके आहेत, त्यांनी ती क्रिया ते करत आहेत, असं खोटं सांगायचं. तर अशा या क्रियेतनं आपण बाजूला व्हायचं. जे देवानी सांगितलेल्या क्रिया करायच्या, इतर गोष्टी करायच्या नाहीत. आता बघा पुढे स्वामींनी यांना मातीकाम सांगितलेलं आहे आणि मातीकाम वगैरे सगळं त्यांचं चालू आहे. आणि रई नायक जे आहेत त्यांच्या घरी श्राद्ध होतं. ते आले नागदेव भटो नाथ भटो आजी आमचा घरी श्राद्ध तुमते आवंतिले असे. आणि ते भटोवास आणि नाथोवासांना म्हणतात की असं करा, आज आमच्याकडे श्राद्ध आहे तर काही लोकांना आम्ही जेवायला बोलवलंय आणि तुम्ही सुद्धा आमच्याकडे भोजनाला, तुम्हाला सुद्धा आमंत्रण आहे बरं का. भटोवासी म्हटले आमते काही म्हणत असा ते गोसावी आणि तेची म्हणा. आता या लीळेमध्ये शब्दांचा खेळ आहे बरं का. म्हणजे मी शब्दांना असं महत्त्व देतो की मी जे बोलतो आहे ते शब्द इतके सांभाळून बोलावे लागतात की त्याच्याबद्दल कुणीही आक्षेप घेता कामा नये. आणि आक्षेप जरी घेतला तरी त्या आक्षेपाला आपण वचनांचं आणि लीळेंचं प्रमाण देऊन आपण त्याच्यात कुठल्याही प्रकारे अडकायचं नाही. उलट आपण ते प्रमाण दिलं की समोरचा व्यक्ती गप्प झाला पाहिजे. म्हणजे समोरच्याला गप्प करण्याचं उद्दिष्ट नाही आहे, परंतु यथा योग्य जर का तुम्ही बोलत असाल, शब्द सांभाळून जर का तुम्ही बोलत असाल
तर तुम्ही स्वतः कधी अडचणीत येत नाही. आणि या लीळेमध्ये या शब्दांचाच गोंधळ आहे सगळा. स्वामी काय म्हणतात आहेत, भटोबास काय म्हणतायत आणि रेन नायक काय म्हणतायत, तिघांचे 3 बोलणे आहेत. याच्यामध्ये भटोबास कशा प्रकारे आणि नाथोबा कशा प्रकारे चुकीचं वाक्य बोलतात, चुकीच्या गोष्टींना होकार देतात, होकार न देता होकार दिला जातो, हो न म्हणता हो म्हटल्या जात आहे. म्हणजे जे लोक शब्दांना महत्व देत नाही त्यांच्यासाठी हा विषय आहे. काही लोकांना बोलत असताना ते काहीही बोलतात आणि नंतर ते बोलतात आमचं असं म्हणणं नव्हतं, असं आमचं उद्दिष्ट नव्हतं, मला असं म्हणायचं होतं, मला तसं म्हणायचं होतं. तुम्हाला काय म्हणायचं होतं याला काहीच महत्व नाही, तुम्ही काय म्हटलेत ह्याला खूप महत्व आहे. म्हणून बोलताना शब्द जे आहेत, तुमचे जे वाक्य आहेत, तुमचा जो काळ आहे तो अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगेन मी की आम्ही एका ठिकाणी बसलो होतो आणि ज्यांच्यासोबत बसलेलो होतो ते आले, त्यांच्याकडे कोणीतरी वयस्कर व्यक्ती आले, आम्हाला दंडवत वगैरे केला आणि ते आतमधल्या रूममध्ये गेले. मग माझ्यासोबतचे ते म्हणाले हे तुमचे वडील होते का? आता ते वाक्य बघा काय बरं का, ती व्यक्ती आतमध्ये गेलेली आहे, आता त्यांच्या मुलालाच आमच्या सोबतची व्यक्ती विचारते हे तुमचे वडील होते का? म्हटलं होते नाही, अजूनही आहेत म्हटलं त्यांचे वडील ते. म्हणजे वास्तविक माझ्यासोबतच्या व्यक्तीने काही चुकीचं वाक्य नाही उच्चारलं, म्हणजे त्यांचं उद्दिष्ट चुकीचं नव्हतं, परंतु वाक्य मात्र चुकीचं आहे, काळ त्याच्यातला चुकीचा आहे. अजून चालू वर्तमान काळ आहे की जे आहेत ते त्यांचे वडील आहेत. आता ते म्हटलं जातं की हे तुमचे वडील होते का? होते का म्हणजे आधी होते का आणि आता नाही आहेत का वडील, असं अर्थ त्याच्यातनं बोध होतो. म्हणजे चालू भाषेमध्ये किंवा वर्तमान काळातल्या बोलण्यामध्ये आपल्याला आपल्या चुका लक्षात येत नाही बोलण्यातल्या. आपल्याला असं वाटतं की आपण जे बोलतोय ती आता ती बोलतीपरी भाषा असल्यामुळे ऐकणाऱ्यांना सुद्धा ते चुकीचं वाटत नाही. परंतु शब्दांचं जो काही महत्व जाणणारा व्यक्ती आहे, तुम्ही ज्या दिवशी शब्दांचं महत्व जाणायला तुम्ही लागाल त्यावेळेस तुम्ही सुद्धा एकदम काटेकोरपणे बोलाल, अजिबात तुम्ही चुकीचं बोलू शकत नाहीत. म्हणजे मी तुम्हाला त्याचं एक हे सांगेन, मामाजींच्या संदर्भातलं उदाहरण सांगेल. श्री गुरुजी आमचे, मामाजींना जर का एखादं पुस्तक किंवा तुम्ही लिखाण केलेलं काही पण तुम्ही जर का मामाजींना वाचायला दिलं तर ते मामाजींना ते वाचता येत नाही. का वाचता येत माहिती आहे? का नाही येत वाचता? कारण की मामाजी साहित्याचारी आहेत, शास्त्रीय संस्कृतमध्ये व्याकरणामध्ये झालेले. त्याच्यामुळे त्यांना ना वेलांटी चुकीची असेल, ते शब्द वगैरे चुकीचे असतील तर त्यांना ते वाचायला जमत नाही. मग ते लाल पेन घेऊनच बसतात आणि ते बरोबर पहिली वेलांटी असेल तिकडे दुसरी पाहिजे असेल तिकडे ते दुसरी करतात ते लाल पेनाने. म्हणजे मी असं ते बघितलं की एक पुस्तक की नुसतं त्यांना ते वाचायला करेक्शनला दिलं आणि त्यांनी ते लाल लाल करून ठेवलं सगळं. मी बघितलं मामाजींनी किती चुका ह्याच्यामधनं काढल्या, नुसत्या चुका काढल्या नाही तर त्या सुधरवल्या. म्हणजे आपल्यासारख्या लोकांना नुसतं चुका काढता येतात बरं का, परंतु मामाजींसारखे जे व्यक्ती आहेत, अधिकरण आहेत, ईश्वराधिष्ठित लोक आहेत, त्यांना चुका काढताही येतात आणि त्या सुधरवताही येतात. सुधरवणं खूप महत्वाचं आहे. चुका तर कोणी पण काढतो, परंतु त्या चुकांना सुधरवता आलं पाहिजे. मग त्या स्वतःच्या चुका असोत आता दुसऱ्यांच्या चुका असोत, त्यांना सुधरवता आपल्याला आलं पाहिजे. ही कुवत, ही क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. मी ते लाल लाल पान बघितल्यानंतर मी म्हटलं मामाजींना हे असं चुकीच्या वेलांट्या वगैरे असं जर का असेल तर त्यांना, म्हणजे ते साहित्याच्या त्यांना त्या व्याकरणाची माहिती असल्यामुळे त्यांना ते चुकीचं वाचताच येत नसेल, वाचताना त्यांना अडचणी येत असतील, मग ते बरोबर करून ते वाचतात. म्हणजे तुम्हाला जेव्हा व्याकरणाची माहिती असेल तेव्हा तुम्ही चुकीचं लिखाण वाचू शकत नाही. तसं तुम्हाला शब्दांची माहिती असेल, तुम्हाला त्या वर्तमान काळ, भूतकाळ वगैरेची माहिती असेल आणि तुम्ही जे बोलत आहात त्या विषयाचं जर का महत्त्व तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही चुकीचं कधीही बोलणार नाहीत. आणि चुकीचं बोलला असाल तर तुम्ही ते मान्य कराल की हो हे मी चुकीचं बोललेलो आहे, असं मान्य करता आलं पाहिजे. मामाजींनीच आम्हाला उदाहरण सांगितलं की तुम्ही बोलता एक आणि तुमचं उद्दिष्ट असतं एक, ह्यावर त्यांनी उदाहरण दिलेलं होतं की एका माणसाच्या इमानदारीबद्दल जर का आपण बोलतो आहोत आणि त्यांना त्या बाबतीमध्ये जर का म्हटलं की ह्यांचा व्यवहार इतका चांगला होता आणि हे ऑफिसमध्ये कुत्र्यासारखे इमानदार होते. म्हणजे बहुतांशी इमानदार कोणाला म्हटलं जातं?
कुत्र्यासारखा इमानदार, म्हणजे कुत्रा जो आहे, कुत्र्यासारखा इमानदार कुणी नाही. कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. परंतु एखाद्या माणसाच्या इमानदारीला, प्रामाणिकतेला जर का तुम्हाला एखादी उपमा द्यायची ठरली, तर तुम्ही असं नाही म्हणू शकत की हे व्यक्ती म्हणजे कुत्र्यासारखी इमानदार आहे. तुमचं उद्दिष्ट चांगलंच आहे, परंतु तुमची जी उपमा जी आहे ती अत्यंत चुकीची आहे. तुम्ही जरी आता एखाद्याने ही म्हटलं तर तो म्हणे नाही नाही, माझं उद्दिष्ट त्यांना कुत्रा म्हणायचं नव्हतं. तुम्ही असं जरी आहे, कुत्रा जरी म्हणायचं नसेल तुम्हाला, परंतु कधीही ज्या माणसाला तुम्ही एखादी उपमा देत आहात, तर त्या माणसापेक्षा उच्च असलेली उपमा त्याला द्यावी लागणार तुम्हाला. त्याच्यापेक्षा नीच उपमा देता येणार नाही तुम्हाला. आणि म्हणून हे सांगत असताना तुम्ही काय बोलतायत आणि त्याचा अर्थ काय होतो, त्याचा परिणाम काय होतो, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हा सगळा शब्दांचा खेळ या लीळेमध्ये बघायला मिळतो. भटोबासांना आणि नाथोबासांना ते म्हणतात की आमच्या घरी श्राद्ध आहे आणि तुम्ही काय करा, तुम्ही भोजनासाठी या. भटोबासी म्हटले, आमते काही म्हणत असा ते गोसावी आणतेची म्हणा. त्यामुळे आम्हाला नका सांगू तुम्ही, हे स्वामींना सांगा. कारण की आम्ही कुठे राहतो, स्वामींच्या ठिकाणी राहतो. त्याच्यामुळे ते तुम्ही स्वामींना सांगा. हे वाक्य पण भटोबासांचं चुकलंय. दोन्ही वाक्य आपल्याला हे बरोबर वाटतात की हे स्वामींच्या आज्ञेचा विचार करतात की स्वामींना विचारा, आम्हाला या बाबतीमध्ये आमच्याकडनं तुम्हाला काही नकार मिळणार नाही, नकार मिळणार नाही, होकार मिळणार नाही, हे स्वामींना विचारा. आपण सकारात्मक भाग घेतला तर भटोबासांचं बोलणं बरोबरच वाटतंय, स्वामींच्या आज्ञेमध्ये आहेत ते. परंतु जर का तुम्ही तात्विक दृष्ट्या जर का विचार केलात, शब्दांचं आणि वाक्यांचं महत्त्व लक्षात ठेवून, तर भटोबासांचे दोन्ही वाक्य चुकलेले आहेत. कसे, तर आपण ते पुढे बघूया. ते म्हणतात की हे तुम्ही स्वामींना विचारा. गोसावी पाठविती तरी आम्ही येऊनी, हे तिसरं वाक्य सुद्धा त्यांचं चुकीचं आहे. ते म्हणतात की देवानी जर का पाठवलं तर आम्ही येऊ ना. हो का रईनायकनं, ठीक आहे. रेईनायक आले, गोसाव्यांशी दंडवत केले, श्रीचरणा लागले. रेईनायक जे आहेत, रेईनायक ते राजमठामध्ये आले, स्वामींना भेटले, दंडवत केला, श्रीचरणी लागले आणि मग स्वामींना त्यांनी विनंती केली, जी जी आजी आमते श्राद्ध, आमच्या घरी श्राद्ध आहे. तरी नागदेव आणि नाथ भटाते तेत जेऊ पाठवावे. नागदेव भटाते म्हणजे भटोबासांना आणि नाथ भटाते तेथ जेऊ पाठवावे, तिकडे तुम्ही त्यांना जेवायला पाठवा. म्हणजे त्यांनी सुद्धा आता आज्ञा मागितलेली नाहीये बरं का. म्हणजे कसा गोंधळ आहे बघा सगळा इथून तिथून. आता याच्यामध्ये जे नाथोबास आहेत, भटोबास आहेत आणि रईनायक, हे तिघही चुकीचे वाक्य बोलतायत. परंतु याच्यामध्ये या भूमिकेत चौथे जे स्वामी आहेत ते बरोबर वाक्य पकडतायत तिघांचे पण. ते बरोबर काय वाक्य असलं पाहिजे होतं आणि तुम्ही काय बोललात, तुम्ही बोलल्याचा परिणाम काय होतो आहे, ह्याच्यातनं अर्थ काय निघतो, याचा खुलासा आमचे स्वामी करतात. आणि या चौघांमध्ये चौथे जे आमचे स्वामी आहेत हे बरोबर आहेत, योग्य आहेत. कारण की परमेश्वर कधीही चुकत नाहीत. रेईनायक म्हणतात की जेऊ पाठवावे, म्हणजे तुम्ही पाठवा. स्वामी म्हणतात ते महात्मे किंगा, स्वामींनी खुलासा केलेला आहे. म्हणजे स्वामींनी त्यांना न्या असं म्हटलं नाही, नेऊ नका असंही म्हटलं नाही. स्वामींनी मूळ जो उत्तर आहे ते मूळ उत्तर त्यांना दिलेलं आहे. स्वामी म्हणतात ते महात्मे किंगा, म्हणजे भटोबास असतील किंवा नाथोबा असतील, हे कोण आहेत, महात्मे किंगा. ते श्राद्धा का जेऊ येती, ते श्राद्धाला का जेवायला येतील बरं. म्हणजे महात्म्यांनी श्राद्धाचं भोजन जेवू नये आणि सवासनिकांनी श्राद्धाचं भोजन घालू नये. रईनायक हे काही वासनिक नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी काय करावा हा काही प्रश्न नाहीये. परंतु नाथोबा किंवा भटोबास हे येथीचे, म्हणजे आमच्या स्वामींच्या सन्निधानातले होते, महात्मे होते, भक्त होते, ज्ञानी होते. त्याच्यामुळे ते का जेऊ येती, म्हणजे त्यांनी का जेवायला यावं बरं. नाजी गोसावी पाठवी तरी येती, ते म्हणाले की परंतु तुम्ही जर का पाठवलं तर ते येणार आहेत. कसं येणार आहेत, कारण की त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे की
आम्हाला स्वामींनी जर का पाठवलं तर आम्ही येऊ. वास्तविक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचे तीनही वाक्य कसे चुकीचे होते भटोबासांचे, की त्यांनी म्हटलंच नव्हतं पाहिजे की आमते काही म्हणती असा ते गोसाव्यांतेची म्हणा. म्हणजे जर का श्राद्ध भोजन खायचंच नाहीये, घ्यायचंच नाहीये, ते खायचं की नाही खायचं याचा विचार भटोबासांनी करून स्वामींपर्यंत ही गोष्ट नेलीच पाहिजे नव्हती, की स्वामींना विचारा, त्यांनी म्हटलं तर आम्ही करू. म्हणजे कुणीतरी काय केलं की पाणी जे आहे ते पाणी फेकून दिलं, चांगलं पाणी फेकून दिलं. त्यांना म्हटलं, "अहो, चांगलं पाणी का फेकलं?" ते म्हणाले, "यांनी म्हटलं." अहो ठीक आहे, यांनी म्हटलं हा भाग ठीक आहे, परंतु तुमची बुद्धी काय करत होती त्यावेळेला? म्हणजे तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे की त्यांनी जरी म्हटलं पाणी फेका तर तुम्ही विचार केला पाहिजे की का फेका? पाणी चांगलं आहे, याच्यात काही घाण पडली आहे का, की काय कोणी उष्ट केलंय का, काय झालेलं आहे? काहीच जर का नसेल तर पाणी फेकायचं का, हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला पाहिजे. समोरच्यानी सांगितलं आणि ते मग तसं करू नये. किंवा एखादीने म्हटलं की हे पाणी फेका, तर तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे. मग त्यांना विचार, मग त्यांनी म्हटलं तर मी फेकेन. परंतु त्यांच्याकडे तो प्रकार नेण्याचा काही उपयोग हेच नाहीये, म्हणजे नेण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही स्वतः इथे त्याचा निकाल करू शकता. तसं जी गोष्ट चुकीची आहे ती कोणाला तरी विचारून करण्यामध्ये काय अर्थ नाही. म्हणजे कुणीतरी आता समजा मला विचारलं, का हो आम्ही खोटं बोललं तर चालेल का? आता असा प्रश्न मला विचारला गेला, तर मी त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही मला का विचारताय? एक तर तुम्ही जे विचारताय मी जर का हो म्हटलं तर या खोट्यामध्ये माझं पण समाविष्टता येईल. पण तुम्ही मला, आता हा विषय बाजूला राहू द्या, परंतु तुम्ही मला का विचारताय? कारण की तुम्हाला स्वतःला कळतं आहे की हे चुकीचं जर का आहे, असं जर का तुम्हाला कळतं आहे, तर तुम्ही मला विचारायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला चुकीचं हे कळतंय की खोटं बोलणं चुकीचं आहे, मग तुम्ही स्वतः निर्णय घ्यायचा. काही गोष्टींचा निर्णय स्वतः घ्यायचा. ते दुसरे म्हणतील की खोटं बोला, मग आपण बोलायचं की त्यांना विचारा. त्यांनी म्हटलं खोटं बोल तर मी बोलतो. म्हणजे काय झालं, त्यांनी किती जरी म्हटलं तरी आपण जाऊ, आपण खोटं बोलू नये. तसं भटोबासांना जरी लईनायकांनी विचारलं की श्राद्ध भोजनासाठी या, परंतु आपण श्राद्ध भोजनाला जाऊ नये. कारण की स्वामींनी सांगितलं भिक्षा मागून जेवायला सांगितलेलं आहे. किंवा भिक्षेचे जे नियम आहेत ते स्वामींनी भटोबासांना सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे भटोबासांनी श्राद्ध भोजन घेण्यासाठी गेलं नव्हतं पाहिजे. किंवा परस्परे जे त्यांनी म्हटलं की त्यांना विचारा, स्वामींना विचारा, त्यांनी पाठवलं तर आम्ही जाऊ, तसंही केलं नव्हतं पाहिजे. इथे स्वतः भटोबासांनी जाऊन स्वामींना विचारलं जर का असतं तर स्वामींनी त्यांना योग्य अयोग्याची जाणीव करून दिली असती. ते म्हटले असते की बाबा हे आम्हाला रईनायक श्राद्ध भोजनाला बोलवतायत, तर आम्ही गेलं पाहिजे का, आम्ही जाणं उचित आहे का, असं विचारलं असतं, जिज्ञासा केली असती, तर अजून त्या कार्याचं काहीतरी स्वरूप वेगळं झालं असतं. स्वामींनी काहीतरी निरूपण केलं असतं त्याबद्दल आणि स्वामींनी सांगितलं असतं की तुम्ही जाऊ नका. परंतु त्यांनी काय केलं, परस्परे ह्या गोष्टी चालू झाल्या ना. बघा ह्याच्यामध्ये शब्द जसे चुकीचे आहेत तशाच प्रकारे ह्या गोष्टींमध्ये जे काही ते म्हणजे प्रत्यक्ष न भेटता न बोलता जे काही चालू आहे हे सुद्धा चुकीचं आहे. परस्परे चालू आहे. रेम नायकाला ते म्हणतात भटवास तुम्ही विचारा, त्यांनी पाठवलं, ते म्हटले हो तर आम्ही येऊ. म्हणजे परस्पर या सगळ्या गोष्टी चालू आहेत. स्वामींच्या समोर काय झालं पाहिजे होतं, हे बोलणं भटोबासांनी स्वतः केलं पाहिजे होतं आणि ते काही त्यांनी केलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी भटोबास जे म्हणतात की की आमते काही म्हणत असा गोसावी आणतेची म्हणा, गोसावी पाठविती तरी आम्ही येऊ नये. जे स्वामी आम्हाला पाठवतील तरी आम्ही येऊ. परंतु कधी कधी असं आहे, स्वामींनी जरी पाठवलं तरी तुम्ही जायचं नसतं. म्हणजे स्वामींनी म्हटलं शांताबाईसांना जे पाहिजे ते खा, तरी शांताबाईसांनी खाल्लं का? नाही. स्वामी साधा म्हणतात तुम्हाला जायचं का वाराणसीला, जा. वाराणसीला का द्वारकेला तुम्हाला जायचं तर जा. ते म्हणतात नाही, माझे पाय दुखतात. स्वामी म्हणतात तुमचे पाय नीट करतो. ते म्हणतात नाही, आम्हाला इथंच राहायचं स्वामींजवळ.
स्वामी त्यांना सगळं देऊ इच्छितात, साहित्य सोबत सगळं देऊ इच्छितात. ते म्हणतात देवा आम्हाला जायचंच नाहीये ना, तुम्ही जरी पाठवलं तरी मला जायचं नाही. म्हणजे देवाने जरी म्हटलं तरी ते देवाने म्हणत असताना सुद्धा बघायचं असतं की आपला लाभ कशामध्ये आहे. शांताबाईंना स्वामींनी सांगितलं घ्या तुम्हाला जे खायचं, ते बोलले नाही, माझा लाभ अशामध्ये तुम्ही जी आज्ञा दिलेली आधी त्याच्यातच माझा लाभ आहे. त्यानंतर महाराजाला स्वामी म्हणतात तुम्हाला पण बोरी बाबळी म्हणजे हे पाहिजेत का, केळी बोरी पाहिजेत का, ते म्हणाले नाही. म्हणजे स्वामी द्यायला तयार आहेत, जरी पण त्या घेत नाही, कारण की त्याच्यामध्ये त्यांचा लाभ नाही हे त्यांनी जाणलेलं आहे. तसं एखादी गोष्ट स्वामी जरी म्हटले हो ठीक आहे जायचं तुम्हाला तर जा, तरी सध्या भटोबासांनी गेलं नाही पाहिजे. आणि या ठिकाणी त्यांनी रई नायकांकडे हे सोपवलेलं आहे की तुम्ही आज्ञा काढा मग आम्ही येऊ. म्हणजे त्यांची मनातनं जायची इच्छा आहे, फक्त स्वामींचा होकार नकार यावर सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आता श्राद्धा जेऊ का येती, नाजी गोसावी पाठविती तरी येती. रेई नायक म्हणतात तुम्ही जर का पाठवलं त्यांना तर ते येतील. स्वामी म्हणतात येती तरी का न पठविजे. त्यांची जर का यायची इच्छाच असेल तुमच्याकडे श्राद्ध भोजन घ्यायला, तर आम्ही तरी का नाही पाठवायचं त्यांना. त्यांची स्वतःची इच्छा, आम्ही न पाठवणारे कोण ठरतो मग. तैसेची ते आले म्हणजे मनाची मानसिक तयारी 50% झालेली आहे. मनाची मानसिक तयारी 50% झालेली आहे. आता एकाने समजा विचारलं का हो आम्ही तिकडे जाऊ का नपाळत्यामध्ये, त्यांना आधीच सांगितलेलं की नपाळत्यात जाऊ नका, तुम्हाला म्हणजे नपाळत्यात गेल्यानंतर त्यांना त्रास होतो हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. मग आता त्यांना सांगितलं नपाळत्यात जाऊ नका, ठीक आहे. परत त्यांनी विचारलं का अमक्या ठिकाणी हे आहे, मग तिथे नपाळतच आहे, पूजा विजा आहे, मग तिथे आम्ही जावं का. म्हटलं अहो तुम्हाला एकदाच सांगितलं जाऊ नका. मग नाही तुम्हाला विचारलं आम्ही, परंतु मी तुम्हाला एकदाच सांगितलेलं आहे की जायचंच नाही, मग तुम्ही 10 वेळा परत विचारणार का. ते म्हणाले की आम्ही गेलो थोडीच आहे, आम्ही फक्त विचारलं. अहो ते तुम्ही विचारलं म्हणजे तुमची 50% तयारी झाली, तुमची मानसिक तयारी झाली. फक्त तुम्ही एक हे काय बोलतात त्याला, एक फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही विचारताय की फक्त एक जाण्याची औपचारिकता फक्त आता बाकी आहे. बाकी तुमची मानसिक तयारी झालेली आहे. म्हणजे तुमच्या विचारण्यात सुद्धा चुका आहेत. आता मी अशा शाब्दिक चुका खूप लोकांच्या काढतो, म्हणजे सांगतो त्यांना, परंतु लोकांच्या लक्षातच येत नाही की आपण चुकीचं काय बोलतो आहे. मी त्यांना समजावून सांगतो की ह्याच्यात तुम्ही काय चुकीचं बोललेले आहात, याच्यातनं चूक काय निघते आहे, याचे परिणाम काय होतात, याचे अर्थ काय होतात, हे त्यांना मी समजावून सांगतो. तरीही काही लोकांना लक्षातच येत नाही की आपण बोलतोय काय, आपण चुकतोय कुठे. लोक म्हणतात नाही तुम्ही चुकीचा अर्थ काढताय की आम्हाला असं म्हणायचं नव्हतं. तुम्हाला काय म्हणायचं होतं आणि नव्हतं याला काहीच अर्थ नसतो. जेव्हा तुम्ही एखाद्या वाक्यावर तुम्ही बोलून बसता आणि त्याच्यानंतर मग त्याची जी आवरासावर असते ती होत नसते कधी. आणि म्हणून लक्षात घ्या की बोलतानाच खूप विचार केला पाहिजे. इथे बघा शब्दांचा खेळ कसा चाललाय लीळेमध्ये. स्वामी म्हणतात येती तरी का न पठविजे, ते जर का येत असतील तर आम्हाला पाठवायला काय हरकत आहे. आणि तसेच ते रेई नायक आलेले आहेत, नागदेव भट आणि नाथो भट. मिया गोसाव्या ते विनविले हो, ते म्हणाले बघा मी स्वामींना विनंती केलेली आहे, सांगितलेलं आहे. हो का, म्हणजे त्यांनी पण कसे शब्द आहेत, म्हणजे काय वाक्य आहेत बघा या लीळेमध्ये. नुसता गोंधळ आहे सगळा. की रेई नायक पण काय म्हणतात आहे की गोसाविया ते विनविलेवर का मी तुमच्याबद्दल विनंती केली देवाला, परंतु स्वामी काय म्हटले हे काही त्यांनी बोललेले नाहीयेत. आणि भटोबास नाथोबासांनी विचारलं पाहिजे होतं तुम्ही विनंती केली मग स्वामी काय म्हणाले, त्याबद्दल त्यांनी सुद्धा चौकशी नाही केली. ह्यांनी पण अर्धवटच सांगितलं रहीम नायकांनी, आणि ह्यांनी सुद्धा त्याला पूर्ण केलं नाही प्रश्न विचारून. हो का, बरं अच्छा स्वामींना विनंती केली ठीक आहे. रेई नायक गेले, ती माती काम केले, त्यांनी माती काम वगैरे केलं. मग भटोबास नाथोबा अंगे धुवाव्या गंगे गेले, आंघोळ करायला. माती काम केल्यानंतर त्या दिवशी सांगितलं माती काम केलं की पूर्ण अंग मातीने माखतं. आंघोळीला गेलेले आहेत, आंघोळ करून येतच होते मठाकडे, म्हणजे स्वामींना भेटायला जाणार, आता दंडवत करायला जाणार.
तव दारवठ्या परते रेई नायक भेटले, म्हणजे दरवाजाजवळ सरेम नायक त्यांना भेटले. चाला चाला नागदेव भटो नाथ भटो, अवघी आयती झाली, ब्राह्मण आले असते, सगळे आलेत बरं का, सगळी तयारी झाली, चला चला तुम्ही, तुमच्यामुळेच उशीर होईल आता झालं तर. ना आम्ही गोसाव्यांची दंडवत करून येऊन ते म्हणाले आम्ही स्वामींना दंडवत करून येतो. ना चाला उशीर होईल ते नको, आता दंडवत वगैरे नंतर करा तुम्ही, आता इथे उशीर होतो आहे. तर विधी जर का ती वेळ निघून गेल्यानंतर काय उपयोग नाही. मग येऊनी करा, स्वामींना येऊन दंडवत करा. बघा, जो व्यक्ती अन्यथा क्रिया करतो, स्वामींनी सांगितलेलं आहे की अन्य मार्गीयांचा संसर्ग न करा. या वचनाचं उत्तर मला या लीळेमध्ये मिळालं. का करू नये? कारण की रेई नायक हे कोण आहेत? हे अन्य धर्मी आहेत, अन्य पद्धतीने ते क्रिया करत आहेत, म्हणजे ते अन्य मार्गी झाले. आणि त्यांचा संसर्ग न करा म्हणजे अन्य मार्गीयांचा सहवास केल्यामुळे, त्यांच्या संपर्कात आल्यामुळे, त्यांच्या वाक्यामध्ये तुम्ही आल्यामुळे, त्यांच्या विधीच्या बाबतीमध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतल्यामुळे काय झालं की तुम्ही त्यांचं ऐकायला लागलात. मग अशामुळे काय होतं की तुम्हाला मळीनत्व येतं. बघा, तुम्ही कुठल्याही सत्यनारायणच्या पूजेला जा, म्हणजे इथे जाऊच नाही मानवपंथी व्यक्तीने, पण जर का तुम्ही गेलात तर तिकडून आल्यानंतर तुमची परिस्थिती काय असते माहिती आहे का? तुम्ही तिथे प्रसाद खाल्लेला नसतो, काही नाही, फक्त गेलात आणि आलात. तुम्ही म्हणता काय तिथे फुलांची सजावट होती ना, आपल्याकडे पण अशी केली पाहिजे. काय त्यांच्याकडे ती पद्धत होती, आपल्याकडे पण असं केलं पाहिजे. म्हणजे आपण अन्य मार्गीयांचा संसर्ग जेव्हा करतो, सहवास जेव्हा करतो, त्यावेळेस त्यांचे विचार, त्यांचे आचार, त्यांचं दिखावा वगैरे सगळ्या गोष्टींना आपण एवढे भुलतो आणि त्या गोष्टी आपल्याकडे पण आपण केल्या पाहिजेत असे प्रकारचे विचार जे आहेत ते आपल्या मनामध्ये सुरू होतात. म्हणजे यासाठी अन्य मार्गीयांचा संसर्ग करू नये, कारण की मग त्यांच्या त्या संपर्कामुळे आपल्याला मळीनत्व यायला लागतं आणि मग आपण आपल्यांचेच दोष काढायला लागतो की बघा त्यांच्याकडे असं नाही, आपल्याकडे असं नाहीये. अशा प्रकारची प्रतिक्रिया आपण द्यायला लागतो आणि मळीनत्वाची सुरुवात होते. भट आणि नाथोबा हे विधीमध्ये होते, पण विधी करिता अविधी, म्हणजे विधीमध्ये जरी असाल तुम्ही, परंतु अन्य जर का संसर्ग तुम्हाला जर का होतोय, मग अशा वेळेला तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की अन्यांचा प्रभाव आपल्यावर झाला नाही पाहिजे. आपल्यामध्ये आपल्या सेवेचाच प्रभाव असला पाहिजे. त्यांनी जेव्हा म्हटलं की बाबा असं असं आहे, श्राद्ध आहे, तुम्ही जेवायला या, त्याच्यानंतर ते गेले असतील आणि गेल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये, भट आणि नाथोबांच्या डोक्यामध्ये हाच विचार असेल की बघूया आता नाथोबा हे गेलेत, काय म्हणत असतील. कदाचित असं मला वाटतं की त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन झालेलं असावं भट आणि नाथोबांच्या, आणि त्यांच्या याच्यामध्ये चला मग आता पटापट आटपा, मग लगेच आंघोळ पण करायची आहे, मग ह्यांच्याकडे श्राद्ध भोजनाला पण जायचं आहे, स्वामी आज्ञा देतील नाही देतील वगैरे त्या हिशोबाने, काय हो नाही हो म्हटले तर मग आपल्याला जावं लागेल. अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये आलेले असतील आणि तेच विचार आता मनामध्ये घोळतायत, बोलल्या जात आहे वगैरे वगैरे. आणि थोडंसं माती काम लवकरही संपवलं असेल की लवकर जाऊया, मग तिथे आंघोळी करायची, परत तिथे दंडोती करायला जायचं आणि मग तिकडेही जेवायला जायचं आहे. तर तेवढ्यात मग परत रेई नायक भेटले आणि त्यांनी म्हटलं तुमच्याबद्दल मी देवाला विनंती केलेली आहे. आणि मग विचार तेच होते, अन्य विचार, श्राद्धाला भोजनाला जायचं आहे, अन्य व्यक्तीचे विचारांचा प्रभाव झाला, त्यांच्या त्या विधीचा प्रभाव, त्यांच्याकडे जेवायला जायचं आहे, असे सगळे विचार सुरू झाले. परमेश्वराचा विचार बाजूला पडला, सेवेतला जो काही भाव होता तो बाजूला पडला. त्याच्यामुळे काय झालं की तुमच्यातला जर का चांगलेपणा जर का कमी झाला की वाईटपणाचा जो प्रभाव आहे तुमच्यावर अधिक प्रमाणामध्ये होतो. तुमच्यातली रोग प्रतिकारक शक्ती जर का कमी झाली की रोगांचा प्रभाव आपल्यावर जास्त होतो. तशाच पद्धतीने विधींचा प्रभाव जर का आपल्यातला कमी झाला तर अविधींचा प्रभाव जो आहे तो आपल्यातला वाढतो. याचं खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणून जे लोक म्हणतात की बाबा अन्य, काही लोक असे म्हणतात अन्य ठिकाणी गेलं तरी काय हरकत नाही. आता व्यवहार म्हणून तुम्ही जा, नाही हरकत नाही, व्यवहार म्हणून जावं लागेल, परंतु तिथे गेल्यानंतर तुमच्यात मळीनत्व हे 100% येतं बरं का. 10% का होईना ते येतच येतं. तुमच्या स्मरणात, देवपूजेत, पूजा अवसरामध्ये, लीळा चिंतनात लगेच फरक पडतो दुसऱ्या दिवसापासून. तुम्हाला हे सगळं जाणवलं पाहिजे, लक्षात आलं पाहिजे तुमच्या. आणि ते जे काही मळीनत्व आलेलं असेल
ते मळीनत्व तुम्ही वेळीच घालवलं पाहिजे, ना तर खूप अवघड होऊन जातं ते. या लीळेमध्ये या अन्य मार्गीय व्यक्तीच्या संसर्गामध्ये आल्यानंतर कसा बदल झालाय, कोणामध्ये भटोबासांमध्ये बदल झालेला आहे. आणि ते रई नाईक म्हणतात की चला उशीर होईल, तुम्ही दंडवत नंतर येऊन करा. बघा, जो दंडवत आधी केला गेला पाहिजे तो दंडवत नंतर करण्यासाठी भटोबास तयार झाले, नाथोबा तयार झाले. त्यांनी असं म्हटलं पाहिजे होतं की ते विधीचं बाजूला राहू द्या, आधी आम्हाला दैवराटीचा विधी करू द्या. परंतु कर्मराटीच्या विधीचा प्रभाव असा आहे की त्याने दैवराटीच्या विधीला बाजूला करून टाकलं. मळीनत्व अशा प्रकारचं असतं. कर्मराटीचं मळीनत्व अशा प्रकारचं असतं की ते दैवराटीची जी उजळत आहे ना त्याला झाकोळून टाकत असतं कधी कधी. आणि ते सुद्धा भट नाथोबांसारख्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये ते आहे. आता तुम्ही म्हणू शकता का आम्हाला उपदेश घेऊन 25 वर्ष झाले, आम्हाला सगळं येतं. हो, मळीनत्व यायला ना 25 वर्षाचा धर्म जर तुम्ही केलाय ना, तो एका मिनिटाच्या अविधीमुळे तुम्हाला ते मळीनत्वाची सुरुवात तिथून होऊ शकते. तुम्ही असं झोपेमध्ये राहू नका, अनिश्चित म्हणजे निश्चिंतपणे राहू नका की आम्हाला काहीच होणार नाही, असं नाही. तुमच्यामध्ये थोडा जरी अविधीचा संपर्क तुम्हाला आला, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तुम्ही एसी मध्ये बसले, तुमचं पूर्ण अंग थंड पडलेलं आहे. हा, आता पूर्ण अंग थंड पडलेलं आहे, पण जर का काडीपिटी पेटवून जर का किंवा एखादी तापलेली गोष्ट जर का तुमच्या त्या हाताला लावली तर तेवढ्या भागामध्ये लगेच तुम्हाला ते अंग तुमचं गरम होतं, चटका लागतो. म्हणजे पूर्ण बॉडी तुमची थंड झालेली आहे, पण तेवढ्या जागेला जर का तुम्हाला गरम वस्तू लावली तर तेवढा भाग तुमचा गरम होऊन जातो. जेवढी ती वस्तू आहे तेवढा भाग तो गरम होऊन जातो. म्हणजे काय आहे, याला म्हणतात मळीनत्व. जे तुमचं जीवन पूर्ण जर का उजळतीचं आहे, परंतु एक जरी मळीनत्व त्याच्यामध्ये तिथं स्पर्शलं तर तो मळीनत्वाचा स्पर्श तेवढ्या भागाला मळीन करतो. हळूहळू जर का तुम्ही त्याचं लक्ष नाही दिलं, म्हणजे बघा, गरम वस्तू जर का आपल्या हातात आली की आपण काय करतो, पटकन टाकून देतो. ती जर का नाही टाकली तर काय होतं, त्याचा जो प्रभाव आहे, चटका लागण्याचा प्रभाव वाढतो आपला आणि त्याच्यामुळे जास्त जखम होऊ शकते. लगेच सोडलं तर कमी जखम होणार, आणि जे पकडूनच ठेवलं गरम वस्तू तर तुम्हाला अधिक त्याचा जखम त्याच्यातनं होणार आहे. म्हणून मळीनत्व जे आहे ते वेळीच जर का आपण त्यागलं, लक्षात आलं, त्याच्यावर उपाय केला उजळतीला येण्याचा, तर पटकन विषय संपून जातो. पण लक्ष नाही दिलं तर मळीनत्व वाढत जातं. म्हणजे मुळात म्हणजे देवाकडनं तुम्हीच आज्ञा घ्या आमची, हे म्हणणं पहिली चूक झाली. त्याच्यानंतर मी स्वामींना तुमच्याबद्दल विचारलेलं आहे, यावर भटोबासांनी स्वामी हो म्हटले की नाही किंवा काय म्हटले हे विचारलं नाही भटोबासांनी. दुसरी चूक झाली. आणि तिसरी चूक म्हणजे स्वामींना दंडवत न करता ते त्यांच्याकडे भोजनासाठी निघालेले आहेत. आणि मग ते म्हणतात की मग येऊन दंडवत करा. ओढून आणलं, त्यांना हाताला पकडून चला चला पटकन, तुम्ही आता तुमच्यामुळे वेळ नका लावू. आणि मग ते गेले रई नायकाच्या घरी, जेविले, विडे तांबोळ घेतले, ऐसे गोसाव्यांपाशी येत असते आणि आमच्या स्वामींकडे यायला निघाले. रई नायकाच्या आवारातनं भटोबास आणि नाथोबा राजमठाकडे, तिन्ही मठांकडे यायला निघालेले आहेत. तेवढ्या वेळामध्ये आमच्या स्वामींचं भोजन वगैरे आटोपलेलं आहे. गोसाव्यांशी पहुडू झाला, उपहुडू झाला, मग तयाची येते मान झाले. आणि त्यांचं यायला आणि आमच्या स्वामींचा उपहूड झालेला होता नुकताच. पहुड म्हणजे झोपणे आणि उपहूड म्हणजे उठणे. पहुड झाला म्हणजे स्वामी झोपले आणि उपहूड झाला म्हणजे स्वामी उठले. मग तयाचे येते मान झाले आणि त्यांची वेळ सुद्धा झालेली होती यायची, भटोबास आणि नाथोबांची. मग गोसावी उंच मठापूर्वे आसन घालविले आमचे स्वामी. उपहूड झाल्यानंतर उंच मठाच्या पूर्व दिशेला स्वामींनी काय केलेलं आहे, आसन घालविले. आता लक्षात घ्या, उंच मठ जो आहे त्या उंच मठामध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा प्रवेश करायच्या आधीच डाव्या बाजूला उडियाचे स्थान म्हणून तुम्ही वाचलं असेल. ते उडियाचं स्थान म्हणजे त्या ठिकाणी आमच्या स्वामींनी आसन घालायला लावलं. ते उंच मठाच्या पूर्वील भाग आहे तो, आणि त्या ठिकाणी स्वामींनी आसन घालायला लावलं. स्वामी त्या आसनावर विराजित झाले आणि मग गोसाव्यांशी आसन झाले.
आणि स्वामी पूर्व दिशेकडे तोंड करून आहेत, म्हणजे शिन्नस्थळीकडे आमच्या स्वामींनी तोंड केलेलं आहे. गोसाव्यांशी आसन झाले तया ते येता देखिले, आणि त्यांना येताना पाहिलं स्वामींनी, आणि सर्वज्ञ म्हटले नायका कवाडे घाला. आऊसांना स्वामी म्हणतात दरवाजा बंद करा, या भीतरी येऊ नये दा, यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही. आणि आऊसे हरी खैली. आता आऊसा आणि भटोबासांचं भांडण काही वेगळंच होतं, असं की आऊसानी काय म्हटलं की भटोबास त्याच्यात चूक काढायची. अर्थातच आऊसांच्या बोलण्यात चूक असायची कधी कधी, आणि मग भटोबास आपल्या तात्विक पद्धतीने बोलणार आहे, त्याच्यामुळे ते आऊसांची चूक काढायची आणि आऊसाला राग यायचा. प्रत्येक वेळी काय व्हायचं की भटोबास जिंकायचे, आऊसा हारायच्या. परंतु आज आऊसांना संधी मिळाली की ह्या लोकांना स्वामी बाहेर ठेवतात, ती दरवाजा बंद करायची संधी आपल्याला मिळालेली आहे, याचा आऊसाला खूप आनंद झाला आणि ती आनंदित झाली. ती वेळोवेळा बाहेरी घाली जती. प्रत्येक वेळी आऊसाला बाहेर पडावं लागायचं, आऊसाला शिक्षा मिळायची. आणि तया ते बाहेरी कही नाही गेली. आणि ह्या लोकांना कधी, म्हणजे भटोबासांना कधीच शिक्षा मिळालेली नाहीये. आणि मग नको रे भीतरी रिगो तुम्हा चक्रस्वामी दारवठे वारिले. आणि ते जेव्हा आतमध्ये यायला लागले, म्हणजे आऊसांनी पण काय केलेलं असेल की ते येईपर्यंत वाट बघितली असेल, किंवा ते येता देखील स्वामींनी पाहिल्यानंतर सांगितलेलं दरवाजा बंद करा. म्हणजे त्यांना सुद्धा जाणीव झाली पाहिजे की आम्हाला येताना बघून सुद्धा दरवाजे बंद केले गेलेले आहेत, म्हणजे आमची चूक झालेली आहे. आणि ती मोठी चूक झालेली आहे की स्वामी मठात सुद्धा येऊ द्यायला तयार नाहीत आम्हाला, म्हणजे मोठी चूक झाली हे त्यांना जाणवलं गेलं पाहिजे. म्हणून स्वामींनी आधी दरवाजा बंद नाही केलेला आहे, ते येताना पाहून मग दरवाजा बंद करायला लावलेला आहे. आणि आऊसा त्यांच्या समोर दरवाजा लावताना म्हणते की तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाही, तुम्हा चक्रस्वामी दारवठे वारिले. आमच्या आऊसा ज्या होत्या त्या चक्रस्वामी म्हणायच्या, म्हणजे चक्रधर स्वामी. त्याच्यानंतर लीळा स्मृती स्थळामध्ये बहुतांशी चक्रधर हेच नाव आहे, श्री चक्रधर हेच नावाने संबोधल्या गेलेल्या स्वामींना. आणि आऊसा सुद्धा चक्रस्वामी म्हणतात की दारवठे वारिले, तुम्हाला दरवाजात यायला, आतमध्ये यायला बंधन आहे, स्वामींनी केलेलं आहे ते. म्हणून ही कवाडे घातली, त्यांच्या तोंडावर दरवाजा बंद केला आऊसांनी पण. तीही म्हटले आऊ आम्हासी भीतरी येऊ दे, काही अपराध होतो पुसो दे. म्हणजे ते म्हणतात, भटोबास आणि नाथोबा त्यांना म्हणतात की आऊ तू काय कर, आम्हाला आतमध्ये येऊ दे, आणि आतमध्ये आल्यानंतर आमचा अपराध काय आहे तो तरी आम्हाला विचारू दे, आणि मग आम्हाला काही शिक्षा करायची असेल ती करा तुम्ही. परंतु आधीच तुम्ही दरवाजा बंद केला, आम्हाला काय कळायला मार्ग नाही काय झालं काय नाही. आऊसा म्हणतात ना रे नको रिगो. ते म्हणतात नाही नाही, तुम्हाला येता येणार नाही. चक्रस्वामी दारवटे घालविले, देवाने तुमच्यासाठी दरवाजा बंद करायला लावलेला आहे. ते वाट वेळू दारवठा उभे होते, खूप वेळ ते दरवाजाच्या बाहेरच उभे होते. मग बाईचा मध्यस्थी झाल्या, कारण की स्वामींचा राग आहे कशाविषयी हे त्यांना कळणार नाही. बरं, जो राग आहे त्याच्याविषयी प्रायश्चित केल्याविषयी स्वामी प्रसन्न केल्याशिवाय स्वामी प्रसन्न होणार नाही. म्हणजे ही कडी जोडल्या गेली पाहिजे ना, म्हणजे त्यांना त्यांची चूक लक्षात आली पाहिजे, आणि स्वामींच्या ठाई त्यांनी प्रायश्चित सुद्धा केलं पाहिजे. जर का त्यांना चूकच नाही केली तर ते प्रायश्चित कसं कळणार. आणि हा तिढा जो आता झालेला आहे, तिढा जो तयार झालेला आहे, स्वामींना जे अप्रसन्न केलं गेलं आहे, तर ते प्रसन्न करण्यासाठी म्हणून काय दोघांची भेट घडणं खूप महत्वाचं आहे. जे दोष फेडणार आहेत आणि ज्यांनी दोष केलेला आहे, हे दोघं जण भेटल्याशिवाय हा जो काही घडलेला आहे ते निस्तरणार नाही. आणि म्हणून मध्यस्थी झाल्या बाईसा, आणि बाईसा म्हणतात बाबा भीतरी येऊ दीजो, यांना आतमध्ये येऊ द्या. मग काही अपराध होतो पुसीजो, त्यांना विचारू द्या की आम्ही काय अपराध केलेला आहे, तो त्यांना अपराध तुम्ही सांगा. मग दंड कीजो, आणि त्याच्याविषयी काय योग्य ती शिक्षा असेल ती तुम्ही द्या. मग गोसावे कवाडे उघडविली, मग स्वामींनी दरवाजा उघडायला लावला. आले, दंडवते केली, श्रीचरणा लागले. मग गोसाव्यांजवळ बसले, आणि मग स्वामी म्हणतात हांगा तुम्ही गुरव, तुम्ही पुजारी आहात का, ना ब्राह्मण, म्हणजे तुम्ही ब्राह्मण आहात का, म्हणजे तुम्ही नेमके आहात कोण, तुम्ही पुजारी आहात का ब्राह्मण आहात. ना ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आहोत. लोकांच्या श्राद्धा काही म्हणून जेवू जा, म्हणजे तुम्ही लोकांच्या श्राद्धाला तुम्ही का जेवायला चाललात,
तुमचा त्यांचा काय संबंध? तुमच्या सध्या तुम्ही ज्या वेशामध्ये आहात त्या वेशाचा आणि त्या श्राद्धाचा काही संबंध ना. ना जी आमते गोसावी पाठविले, ते म्हणतात देवा तुम्हीच तर पाठवलं आम्हाला. स्वामी म्हणतात येथून तुमते पाठविले, आम्ही तुम्हाला पाठवलं. ना जी आम्ही रेईना का करवी पुसे, म्हणजे आम्ही तुम्हाला म्हटलो का जा म्हणून? असं तुम्ही आमच्या समोर आलात, तुम्ही आम्हाला दंडवत केला, तुम्ही आम्हाला आज्ञा विचारली आणि मग आम्ही तुम्हाला म्हटलं जा, असा काही प्रकार घडला का? ते म्हणतात नाही, आम्ही रईनायका करवी पुसविले, आम्ही तर रईनायकांकडे निरोप पाठवलेला आणि त्यांना म्हटलं होतं की तुम्ही विचारा, त्यांच्या करवी तुम्हाला विचारवलेला आम्ही. स्वामी म्हणतात तेही पर एकी परीचे दृष्ट घालणे की होता नव्हता तो अर्थ आपला आपणची जाणीजे की. होता नव्हता अर्थ तो आपला आपण जाणीजे की, म्हणजे आम्ही जे बोललो ते बोललो, म्हणजे त्यावेळी दृष्टपर काही गोष्टी अशा एकदम बोलता येत नसतात, परंतु त्यातल्या त्यात आम्हाला काय म्हणायचंय काय नाही म्हणायचं हा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे होता आणि तुम्ही काहीतरी स्वतःच कुशलता केली पाहिजे होती आणि ते टाळलं पाहिजे होतं. तुम्ही आम्ही काय बोललोय ह्याची शहानिशा आमच्याकडे येऊन तुम्ही ती केली पाहिजे होती. असा सगळा तो प्रकार घडलेला आहे. आता भटोबास आणि नाथोबास हे ह्या गोष्टींवर आता उहापोह करण्यापेक्षा ते म्हणतात की देवा आता काय शिक्षा तर म्हणजे अपराध तर झाला, आमच्याकडनं चुकी झाली आणि ती आम्हाला मान्य सुद्धा आहे. काही दंड तो की जो आता काय शिक्षा आहे ती आम्हाला द्या आपण. मग गोसावी राजमढावरून उडिया घालविलिया. स्वामी आता बसलेत कुठे, उडियाचं जे स्थान आहे तिथे स्वामी बसलेत आणि स्वामींनी राजमठाच्या छतावरून उड्या मारायला लावलेल्या आहेत. आणि किती उड्या? 25 उड्या ठी झाली, म्हणजे यांनी 25 उड्या मारायच्या आणि त्यांनी 25 उड्या मारायच्या. अशा ही शिक्षा स्वामींनी त्यांना दिलेली आहे. गोसावी बहुता म्हणती ते थोडिया म्हणती. स्वामी आमचे बहुत म्हणायचे की स्वामींची संख्या जास्त होती, ते थोड्या म्हणायचे. ऐसा 25 उड्या ठी झाली, म्हणजे 25 उड्यांवर करार निश्चित झाला की त्यांनी 25 आणि यांनी 25. आता याच्यापेक्षा एकही उडी कमी नाही जास्त नाही. मग सर्वज्ञ म्हटले मागा पाय लागू ने दावे. आता लक्षात घ्या की उडी मारायची, परंतु त्याच्यामध्ये अट काय? 25 उड्या मारणं म्हणजे का सोपं नाहीये बरं का, कारण की स्वामींच्या पद्धतीने उड्या मारायच्या. स्वामी सांगतील त्या पद्धतीने की उडी मारल्यानंतर असं ताटच उभं राहायचंय. तुमचं जे काही पायाचा जो मागचा जो भाग आहे, टाचेचा जो भाग आहे, तो उडी मारल्यानंतर तो चिकटला नाही पाहिजे, म्हणजे मागच्या याला लागला नाही पाहिजे. तो उभंच तुम्ही ताट राहायचं. स्वामी म्हणतात की मागा पाय लागू ने दावे, म्हणजे उडी मारल्यावर मागे पाय लागू द्यायचा नाही. म्हणजे सरळ उडी मारून तुम्ही मांजर असते ना, मांजराला तुम्ही कशी फेका, ती पायावरच पडणार एकदम बरोबर अशी. तर तसंच पडायचं, म्हणजे पायावरच असं उडी मारल्यानंतर तुम्ही खाली बसलं नाही पाहिजे. तुमचे पाय असे तुमचे हे नाही झाले पाहिजे, मागे कमरेला तुमचे टेकले नाही पाहिजेत ते पाय. उडी मारल्यानंतर ताटच असं उभं राहायचं. अशा पद्धतीची ती उडी असेल तर आम्ही त्या उडीला 1 मोजू, 2 मोजू, 3 मोजू. पण उडी मारल्यावर का तुम्ही एकदम बसलात खाली तर चालणार नाही. तर उंचावरून जेव्हा उडी मारल्या जाते तेव्हा माणूस असं उभा नाही राहू शकत. त्याचे पाय जे आहेत तो असा खाली बसल्याच जातो आणि त्याचे पाय मागे टेकल्या जातात. तर असं होणार आहे. आता स्वामी म्हणतात पाय लागून दावे आणि भुई हात ठेवावे आणि जमिनीला हात टेकवायचे नाहीत. अशा 2 स्वामींनी या ठिकाणी अटी घातलेल्या आहेत. तर तुमची उडी आम्ही मान्य करू. हो काजी दोघे उड्या घातली, हात टेकती तर मागा पाय लागती. म्हणजे हातही टेकायचे आणि मागे पाय सुद्धा लागायचे. आणि गोसावी म्हणती ही उडी लेखी न लगेची, ही उडी आमच्या लेखी नाही. आणि उडी घातली, अजून एक उडी घातली आणि गोसावी म्हणती हे उडी लेखी न लगे ऐसी या दुना उड्या घातल्या. 50च्या ठिकाणी 25च्या ठिकाणी 50 उड्या झाल्या ना, म्हणजे दुप्पट उड्या घातल्या गेल्या तरी सुद्धा एकही उडी आमच्या स्वामींच्या लेखी लागत नव्हती. कारण की उडी मारली की एक तर पाय टेकायचा मागे किंवा मग हात टेकायचा जमिनीवर, असं काहीतरी काही व्हायचं. आणि म्हणून स्वामींच्या लेखी काय उडी लागे ना. मग बाईसा खूप वेळचा हा खेळ बाईसा बघतात.
बाईसाहेब म्हणतात हे असंच चालू राहिलं तर ह्यांनी किती हजार जरी उड्या घातल्या तरी पण स्वामींना मान्य होणार नाही, म्हणजे ह्यांचा अपराध जो आहे तो नासल्या जाणारच नाही. मग बाईसाहेब परत मध्यस्थी झाल्या. बाबाचा लेखी एकी ही उडी न लगे आणि येही आप 12 उड्या घातल्या, म्हणजे ह्यांनी तर भरपूर उड्या घातल्या आणि स्वामींना तर एकही उडी यांची अजूनपर्यंत मान्य नाही. आणि बाबाचा लेखी एकी ही उडी न लगेची तरी आता आणि दंड की जो दुसरा काहीतरी दंड करा, हा दंड काही यांच्याकडनं पूर्ण होणार नाही. मग गोसावी 5 असे दंडवते विहिली, 500 दंडवत घालायचा निश्चित केलं की 500 दंडवत घाला. मग आता 500 दंडवत म्हणजे भटोबासांनी 250 घालायचे आणि नाथोबासांनी 250 घालायचे. आपले 5 दंडवत घालतात नाकी न येतात. एकही माणूस असा नाही की 5 दंडवताच्या खाली 6वा दंडवत घालेल. 5.5 दंड सुद्धा लोक घालत नाहीत. 5 दंडवत मोजून घालतात अक्षरशः. आणि म्हटलं अहो घाला दंडवत, नाही झाले 5 मोजले मी. 6वा दंडवत घालायला माणूस तयार नाही. म्हणजे इतकं आपण आहे तिथे. 25 आणि 50 दंडवत म्हणजे खूप झाले आणि 250 दंडवत म्हणजे अजून अवघड झाले. एक तर 500 दंडवत म्हणजे यांनी 250 घालायचे आणि त्यांनी 250. जर का तुम्हाला दंडवत घालण्याचा सराव असेल तरच तुम्ही एवढे दंडवत घालू शकता बरं का, नाही तर तुम्ही 50 दंड सुद्धा घालणं नाकी नऊ येतील तुमच्या. आणि इथे 250 दंडवताचा दंड केलेला आहे. मग गोसावी 500 दंडवते विहिली, मग दंडवते घालू लागले आणि मग ते दंडवत घालायला लागले. मग बाईसी विनविले बाबा मी दंडवते घालू लागो, म्हणजे ह्यांना आता 250 दंडवत एकाला खूप अवघड होणार. मग बाईसांचा रोजचा दंडवत घालण्याचा सराव होता. भटोबास 5 दंडवते घाली ती बाईसी रास एके दंडवते घाली त्याची असती. म्हणजे बाईसा रासभर दंडवत घालायचे, म्हणजे भरपूर दंडवत घालायच्या. रास ही एक संख्या आहे, एक माप आहे. तेवढं दंडवत बाईसा घालायची का रास एक दंडवते घाले त्याची असते. म्हणजे जेवढं वाटतील तेवढे दंडवत बाईसा घालायच्या. रोजचा दंडवत घालण्याचा सराव बाईसांचा होता. आणि म्हणून बाईसा म्हणतात की ह्यांच्याकडनं 250 दंडवत एकाकडनं होणार नाहीत, अवघड आहेत. तर मी ह्यांना मदत करू का, म्हणजे 250 दंडवत जे एक जण घालतोय, म्हणजे 500 दंडवत दोघांनी मिळून घालायचे आहेत. त्यातले 200 दंडवत बाईसा घालतील, म्हणजे 300 दंडवत दोघांना, म्हणजे 150 ते 150 दंडवत, म्हणजे एकाचे जवळपास 100 दंडवत कमी होणार आहेत. बाईसा एकाचे 100 आणि एकाचे 100 हे 200 दंडवत, म्हणजे एक उदाहरणादाखल. बाईसा काही दंडवत घालणार आहेत त्यांच्या वरच्या. बाईसा म्हणतात बाबा मी दंडवत घालू का. बाईसांशी दंडवताचा श्रावा होता, म्हणजे सराव होता. बाईसे 250 दंडवते घातली, बाईसांनी एकटीने 250 दंडवत घातली. तीही दोघी मिळून 250 घातली, म्हणजे दोघांनी 125 घातले दंडवत आणि बाईसांनी एकट्याने 250 दंडवते घातली. मग गोसावी उगेची राहिले ते अन्न जारिले, मग सर्वज्ञ म्हटले काही का भुकाईले ती. आता स्वामींनी ही उड्या मारायला का लावल्या आणि दंडवत घालायला का लावल्या, कारण की त्यांनी जे काही अन्न खाल्लेलं होतं ते दोषयुक्त अन्न होतं. श्राद्धाचं भोजन, त्याच्यानं दशक्रियेचं भोजन हे दोषयुक्त भोजन असतं. हे वेगळ्या हेतूने दिल्या गेलेलं भोजन आहे. आम्हाला निर्हेतुक भोजन द्यायचं आहे आणि निर्हेतुक भोजन खायचं आहे. दोषयुक्त भोजन आम्ही खाऊ नये, घेऊ नये असा मानव पंथाचा नियम. परंतु हे दोषयुक्त भोजन खाऊन आलेले असल्यामुळे आता ते जे अन्न त्यांच्या पोटात राहिलं तर ते अन्नाचा प्रभाव त्यांच्यावर राहील. तुम्ही दोषयुक्त अन्न खाऊन आले की तुमचं स्मरण वगैरे या सगळ्या गोष्टींवर परिणाम होत असतो. त्या अन्नाचा जो काही प्रभाव आहे, राजस तामस आणि हिंसक असं ते अन्न असेल तर त्याचा जो प्रभाव आहे त्याचा प्रभाव तुमच्या विचारांवर, तुमच्या आचारांवर होणार आहे. आणि म्हणून ते अन्न पोटात राहू देता कामा नये. आमच्या स्वामींनी उड्या मारायला लावून, दंडवते घालायला लावून काय केलेलं आहे, त्यांच्या त्या पोटातलं अन्न जारिले म्हणजे संपवून टाकलं, ते पचवून टाकलं. आता त्यांच्या पोटामध्ये त्या अन्नाचा कण नाही राहिला. ईश्वराचा मनोधर्म. आणि मग आता स्वामी म्हणतात काही का भुकेली ती, भूक लागली का. आता एवढ्या उड्या मारलेल्या आहेत आणि एवढे दंडवत घातलेले आहेत तर भूक नाही लागली असं होणार नाही. मग गोसावी पाणी भातू जेवविला, आणि मग स्वामींनी पाणी भात दिला. म्हणजे पाणी भात काय आहे, हा येथीचा आहे. भिक्षांनाचं जे काही भोजन येणार आहे किंवा बाईचं जे काही भोजन स्वामींसाठी बनवतात त्यातलं शिल्लक अन्न जे आहे ते साठवून ठेवलं जातं थंड पाण्यामध्ये, रांजणामध्ये. त्याच्यात
लिंबू वगैरे असं पिळून 3 दिवसाला ते पाणी बदलायचं. असं हो त्या काळातला तो फ्रीज होता एक प्रकारे. रांजणामध्ये त्या पाण्यामध्ये ते सगळं ठेवायचं. 3 दिवसाला पाणी बदलायचं. अशा प्रकारे ते अन्न जतन करून ठेवल्या जायचं. आता ते म्हणजे काय झालं, हा स्वामींचा एक प्रकारचा तो प्रसादच आहे. भिक्षेविधीतनं आलेला त्या स्वामींसाठी बनवलेल्या भोजनातलं जे शिल्लक अन्न आहे तो म्हणजे चुकीचं नाही, ते योग्यच आहे. आणि त्याच्यामुळे तो स्वामींकडचा जो सन्निधानातला जो प्रसाद आहे तो आहे पाणी भात. तो जेवविला म्हणजे स्वामींनी येथीचा जो प्रसाद आहे पाणी भात तो खायला दिलेला आहे. आणि रईनायकाकडचं जे श्राद्ध भोजन आहे ते स्वामींनी पोटातनं काढून टाकलं, पचवून टाकलं ते. आणि हे पाणी भात रूपी जो प्रसाद आहे, प्रसाद रूपी जो पाणी भात आहे तो स्वामींनी या ठिकाणी यांना द्यायला लावला बाईसांना. आणि त्यांनी तो घेतला आणि ते जेवले. स्वामी म्हणतात, तोरण मंडळाच्या घरा न वचावे. आणि या प्रसंगी स्वामींनी हे वचनाचं निरूपण केलेलं आहे की तोरण मंडळ म्हणजे लग्न ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी साधू महात्म्यांनी अनुसरलेल्या व्यक्तींनी जेवायला जाऊ नये, भिक्षेला जाऊ नये. मंडळ म्हणजे ज्या घरी श्राद्ध आहे, दशक्रिया विधी आहे, अशा ठिकाणी ही साधूंनी भोजनासाठी जाऊ नये असं या लीळेतनं आणि या वचनातनं स्वामींनी आम्हाला स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. आजच्या या 33व्या सत्रामध्ये आपण डोमेग्राम लीळेंच्या उत्तरार्ध 127 क्रमांकाची लीळा या ठिकाणी घेतलेली आहे. श्राद्ध भोजन अपराधे भट नाथोबा बाहेरी घालवणे उडिया घालवणे. दंडवत हो.